नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फन फिल्मी मराठी प्रेझेंट्स ग्रेट मराठी फिल्म्स या सिरीजमध्ये. या सिरीजमध्ये आपण मराठीतले नावाजलेले क्रिटिकली ॲक्लेम्ड मस्ट वॉच चित्रपटांबद्दल बोलणार आहोत. तुम्ही जर या सिरीजमधले अन्य भाग बघितले नसतील तर ते नक्की बघा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ग्रेट मराठी फिल्मच्या आजच्या भागात आपण बोलूया फर्स्ट क्लास दाभाडे या चित्रपटाबद्दल. हा चित्रपट यावर्षी म्हणजे 2025 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत क्षिती चोक, अमय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, निवेदिता सराफ. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत हेमंत ढोमे. तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल. ही गोष्ट आहे नावाप्रमाणेच दाभाडे कुटुंबाची. आई वडील, मोठी मुलगी जयश्री, तिचं लग्न झालंय, मधला मुलगा पप्पू, लहान मुलगा सोनू आणि आजी असं त्यांचा परिवार आहे. हे कुटुंब आता हसत खेळत राहिलेलं नाहीये. प्रत्येकाच्या काही ना काही गोष्टी बिनसलेल्या आहेत. तर सोनूच्या लग्नात सगळं कुटुंब एकत्र येतं. त्यात आपल्याला प्रत्येकाचं दुखणं समजतं, प्रत्येकाच्या समस्या ते त्याला कसं सावरत आहेत आणि भूतकाळात अशा काही गोष्टी घडून गेल्यात त्यामुळे तिघा भावंडात वाद होत असतात. पण या तिघांना एकत्र आणण्याचं काम आणि कुटुंब बांधून ठेवण्याचं काम त्यांची आई म्हणजे निवेदिता सराफ करत असतात. तर मग शेवटी हे तिन्ही मुलं त्यांचे रुसवे फुगवे विसरून एकत्र येतात का? त्यांचं कुटुंब परत हसत खेळत बघायला लागतं का? हे पाहण्यासाठी तुम्हाला हा सुंदर चित्रपट बघावा लागेल. आता बोलूया अशा पॉईंट्सबद्दल ज्यामुळे हा चित्रपट खास ठरतो. फर्स्ट क्लास दाभाडे हा चित्रपट फक्त कौटुंबिक चित्रपट नसून मॅच्युअर्ड आत्ताच्या काळातील विषय घेऊन बनवलेला कौटुंबिक चित्रपट आहे, जो बघताना अवघडल्यासारखं आपल्याला होऊ शकतं. पण असा विषय मराठी चित्रपटात होतोय, तेही मेन स्ट्रीम चित्रपटात, हे बघून आपल्याला बरं वाटतं. यासाठी हेमंत ढोमे यांचं कौतुक करावे लागेल. 3 भावंड, एक मोठी बहीण जिला मूल होत नाहीये, त्यामुळे आजूबाजूकडून तिला ऐकायला मिळत आहे ती वैतागलेली आहे, पण नवऱ्याचा पूर्णपणे तिला पाठिंबा आहे. दुसरीकडे मधला मुलगा जो प्रेमविरहात आकांत बुडाला आहे, प्रेयसी बरोबर लग्न न झाल्यामुळे नैराश्यात गेला आहे, त्याचं लक्ष कुठेच लागत नाहीये. आणि एक लहान मुलगा ज्याचं नुकतंच लग्न झालेलं आहे पण शारीरिक संबंध याबद्दल त्याला अपुरं ज्ञान आहे, त्यामुळे त्याच्या वैवाहिक जीवनात शारीरिक गरजा पुरवण्यासाठीचं दडपण आणि नैराश्य आहे. असे हे 3 भावंड एकत्र आल्यानंतर काय कल्ला होतो, त्यात तिघांचा आपापसातले मतभेद बघायला मजा येते. त्यांच्या गमती जमती, त्यांच्या समस्या विनोदी पद्धतीने आपल्यासमोर मांडल्या आहेत. त्यानंतर अभिनयाबद्दल बोलायचं तर सर्व कलाकारांनी उत्तम काम केलं आहे. प्रत्येकाचा स्क्रीन टाइम प्रत्येक कॅरेक्टरला न्याय देतो. सेकंड हाफमध्ये चित्रपट खुलतो. चित्रपटाची कॉस्ट्युम, त्यांची कलर स्कीम छान आहे. डायलॉग डिलिव्हरी सुद्धा सुंदर आहे, आपल्याला ती मध्ये मध्ये हसवते. गोंधळाचं गाणं पण मस्त जमून आलं आहे. बोकड देणे हा भाग सुद्धा सुंदर होता. चित्रपटाची मांडणी टिपिकल असली तरी विषय आत्ताच्या काळातील होते, ते आपल्याला आवडतं. कुटुंबात ह्या गोष्टींवरही संवाद व्हायला पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न इथे झाला आहे. चित्रपटाची अजून एक जमेची बाजू म्हणजे कलाकारांची बोलण्याची शैली. ती ॲक्सेंट ऐकायला खूप भारी वाटते. शेवटी तो DSLR आईला देताना जो सीन आहे तो खूप काही सांगून जातो. निगेटिव्ह पॉईंटबद्दल बोलायचं तर सोनू आणि त्याच्या बायकोमधील सीन्स थोडे लांबले आहेत. तो जमिनीचा वाद, ते लग्न मोडलं कसं हे सुद्धा सविस्तर दाखवलं असतं तर अजून बरं वाटलं असतं. बाकी हा चित्रपट एक रिफ्रेशिंग नवीन काळातील गावरान मस्ट वॉच चित्रपट आहे. फर्स्ट क्लास दाभाडे हा चित्रपट तुम्ही Amazon प्राईमवर पाहू शकता. तर या भागात इतकंच, भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.